झाला. मगाशी कोणतं सांगितलं, महिला महिला सक्षमीकरण हा जो पहलगामच्या नंतर जो प्रसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली, त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं. आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स इथं काम करणार होतं. अभिमान असा देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनीसुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं 50% भगिनींना निवडून द्यायचे. कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पैशाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं. सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं. शेती असेल, उद्योगधंद्याचा विकास असेल, शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल, सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिथं संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं.